गुल, चल अब देर हो रही है। हाँ माजिद, चल अभी स्कूल नहीं आना क्या? ना, तुम जाओ। अरे मास्टर जी पूछते हैं माजिद क्यों नहीं आता स्कूल में? भैया अब तो तुम्हारा पैर भी ठीक है, बाहर घूमता रहता है, स्कूल क्यों नहीं आता? अम्मी अभी बता के गए हैं माजिद को लेके स्कूल जाना। चल अब जाना है। अरे तू जा, मुझे मत पका। तुम्ही जा कशाला शिका, मला इंटरेस्ट नहीं है। मला टीवी बघू दे, हमारी रैली की न्यूज चल रही है। हेलो हेलो, कौन? गुल? हाँ गुल। हेलो गुल, मैं समीर। समीर? कौन समीर? अरे गुल, मैं समीर, समीर नाइक फ्रॉम मुंबई। अरे हम लोग मिले थे 3-4 साल पहले। आम्ही आलो होतो तुमच्या दूरच्या या हाऊस बोटवर। अरे हाँ, समीर भैया, अब कैसे याद आई हमारी अचानक? गुल, तुम्हें स्कूल जाना है ना? तो किससे बात कर रहा है तू? जाना। एक मिनट समीर भैया। अरे माजिद, वो समीर भैया हमारे हाउस बोट पे आया था, जिसने मुझे ताजमहल गिफ्ट किया था। अरे उसका फोन है। गुल, मेरा ताजमहल है अभी तक। अरे समीर भैया, चीज जान से संभाल के रखा है। तुझे स्कूल जाना है ना? हम लोग शाम को बातें करेंगे, मुझे कोई जल्दी नहीं है। बोल यार, इतने दिनों के बाद फोन किया है, बस थोड़ा लेट जाऊंगा। हमारा पहला घंटा तो प्लेग्राउंड पर ही होता है। बोल तू। गुल, गुल, मुझे भी बात करनी है, मुझे दे। हाँ हेलो 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 समीर गुल। भैया। हेलो माजिद, तेरा टीवी का साउंड थोड़ा कम कर। ए, जा कर। एक मिनट समीर भैया। हाँ, उस दिन हम खेल रहे थे। अरे कौन है समीर? अरे समीर, तू विसरलास का? तूच तर त्यांच्यासोबत फिरलेला शिकाऱ्यातून गाईसारखं। तेव्हा तर त्यांना सोडायला सुद्धा तयार नव्हतास, आणि आता असं का बोलतोयस परक्यासारखं? तब वैसा था, लेकिन मैं अब बदल चुका हूँ। जब मी 2 साल बनत होतो, आता मी लग्न झालोय। पांगला त्या त्यांच्या लोकांना पायात दोया घातल्यात त्यांनी माझ्या। सोडणार नाही मी त्यांना आता। माझी बदला घेणार आहे मी। माझी सुन पागल हो गया है। न जाने ये लड़का कब सुधरेगा। गुल, काय म्हणत होता रे तो? अगं तो स्कूलमध्ये एक प्रोजेक्ट करतो, प्रोजेक्ट मैत्र बंध, आणि त्यासाठी त्यानं आपली निवड केली आहे, त्याच्या काश्मीरी फ्रेंडची। म्हणजे हमारी कश्मीर और हमारी दोस्ती, ये सब उसके प्रोजेक्ट में वो दिखाएगा। किती छान गुल। अरे पण मला पण बोलायचं होतं की रे। अगं तो आता आपल्याला हमेशा फोन करणार आहे प्रोजेक्ट होईपर्यंत, आणि FB वर पण आम्ही एकमेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार आहोत। FB वरून मी इथले फोटो, माहिती सगळं पाठवणार आहे बघ। भैया, कसले फोटो पाठवणार आहेस? इथले। त्याला माहितीये का आपल्या या सुंदर काश्मीरला कुणाची तरी नजर लागलीये। आता ते पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये। नूर, हम लोग पूरा कश्मीर नहीं, एक अच्छा कश्मीर पेश करेंगे उनके सामने। हाँ जरूर भैया, इस जन्नत में फिर एक बार उसे घुमाएंगे।
नूरजहाला 4 चांद लागतात. आमची अम्मी त्यांना काश्मीरी चवीची दूध रसी सब्जी, रोगन जोश, रोटी आणि काश्मीरी बिर्याणी करून खिलवते. रात्री दाल लेकच्या पाण्यावर नूरजहां डुलत असते. वादीमधून येणारा गार वारा खात टुरिस्ट तो सपनों में खो जाते हैं. नवा हनीमून आलेलं जोडपं असेल तर त्यांना पाहून आम्ही आमच्या भाषेत थोडी थट्टा मस्करी करतो. मग मी त्यांना माझ्या शिकारातून फेरफटका मारायला नेतो. त्या ते खूप खुश असतात. तिकडे जावं, तिकडे गुलाबाच्या बागा, उंच उंच झाडं कमानीसारखी स्वागताला उभी असतात. जगा जगा सेब के बाग, जिथे तुम्ही हाताने तोडून सेब खाऊ शकता. कितीही खा, मन नाही भरता. केशराची शेतं आणि त्यात काम करणाऱ्या नूर सारख्या गुलाबी गोऱ्या मुली इतका गोड असतात की जणू केशराचे मळेच त्यांच्या चेहऱ्यावर फुलतात. गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम या तर आमच्या काश्मीरीतील जणू सौंदर्याच्या खाणीच. ऊंचे पहाड़ और आसमान से फरिश्ते की तरह उतरती बर्फ. जब बर्फ गिरती है तो और भी मजा आता है. आम्ही जेव्हा बर्फात गेलो होतो ना तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मी वेड्यासारखा नाचलो होतो. हो, आणि 2-3 वेळा चांगला आपटलो देखील होतो. खरंच टुरिस्टना खुश करणारं हे नंदनवन म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्गच. गर फिरदौस पर रूह समीयस, हमी असतो, हमी असतो, हमी असतो.
समीर भैया, अगर शाळाच भरत नसेल तर गुलजार कलेक्टर कैसे बनेगा और नूर डॉक्टर कैसे बनेगा? म्हणजे तुमच्या शाळा बंद आहेत? अरे आता कसली सुट्टी? हो, इथे हमला झाला, दंगा फसाद झाला की पहिल्यांदा शाळा बंद होतात, क्लास बंद, बसायचं घरीच 2-2 महीने. समीर भैया, हमारे कश्मीर का वो सुहाना चेहरा अब पहले जैसा नहीं खिलता. ऐसा क्यों हो रहा है मालूम नहीं, मगर ये बड़े लोगों के फाइट में हम जैसे बच्चों का फ्यूचर खराब हो रहा है. कुछ लोगों ने इस जन्नत को जहन्नुम बना दिया है. अरे काय झालं? क्या हुआ अचानक? यहाँ कभी भी कुछ भी हो सकता है. हॅलो हॅलो गुल, हॅलो, अरे तिकडे काहीतरी झालंय. गुल, गुल, नूर कहाँ है? क्या हुआ भैया? क्या हुआ? लाल चौक में बड़ा धमाका हुआ है. मिलिट्री की फायरिंग में 4 सिविलियंस की मौत हुई है. अरे अल्लाह, अब क्या होगा? अब क्या, मिलिट्री का सर्च ऑपरेशन शुरू हो जाएगा और हमें हमारे घर से बाहर करवा देंगे. नहीं, मुझे स्कूल जाना है. अरे आज मेरा प्रेजेंटेशन था, कितने दिनों से तैयारी कर रहा था मैं. अरे चुप, अब कैसा स्कूल? मैं तो बड़ा खुश हूँ, 2 हफ्ते से छुट्टी मिल गई स्कूल से. नहीं भैया, घर में बैठ के मैं तो बोर हो जाती हूँ, मुझे भी स्कूल जाना है. अरे आज मेरी एग्जाम है, 4 बार पोस्टपोन हो चुकी है. एग्जाम लेके स्टडी करके क्या करेगी तू? तुझे कहाँ नौकरी मिलने वाली है? हमारे नसीब में ऐसा स्ट्रगल लिखा है. माजिद भैया, ऐसा ना बोल. अरे मी शिकून डॉक्टर होणार आहे, मला इथल्या लोकांची सेवा करायची आहे. अरे दवाखाना सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी. हाँ, आणि मला कलेक्टर व्हायचंय आणि मला माझ्या काश्मीरला वर आणायचंय, देशात नंबर 1 करायचंय. अरे सपने रखना बंद करो. कौन सा देश? आपला देश आजाद झाल्याशिवाय शांतता नाही, नंबर 1 नाही. माजिद, आपला देश हिंदुस्तान आहे. तू असला कसला विचार करतोयस? तुझ्या पायावर गोळी लागेल, तू लग्न होशील तर तू पण असा विचार करशील. माजिद, गलती तुम्हारी थी उस दिन. कर्फ्यू के टाइम तू क्यों गया था बाहर? अब्बू भी बता रहे थे, तू जिन लोगों के साथ उठता बैठता है वो लोग ठीक नहीं है. अरे तुम्हें भटकाने वाले हैं वो, और हमारी उम्र इतनी भी नहीं कि हम ये सब बातें करें. माजिद, आपलं वय खूप लहान आहे, आपण यात पडू नये. ए हट, तू छोटा है, मैं नहीं. माजिद, और एक दिन ऐसा आएगा कि तू तेरी सोच बदलेगा और मेरे साथ आएगा. मेरे हाथ में हाथ डालकर इन लोगों के साथ लड़ेगा तू. नहीं, तू ये रास्ता छोड़ेगा. हेलो, सलाम अलैकुम भाई. हाँ, सामान लेकर आ रहा. माजिद, कुठे चाललायस? बाहर कर्फ्यू लगा है, मत जाना बाहर. रुक जा. हट, आज तो जाना ही है. मिलिट्री कम से कम 4 गाड़ियां फोड़नी है. आज कोई काफिर मारा जाएगा मेरे हाथों से तो इंशाल्लाह बोनस मिलेगा, 1 लाख कैश. माजिद, पागल हो गया है तू? कैसे कैसे? अब्बू पूरा दिन काम करके 500 रुपया कमा रहे, कभी देखे 1 लाख. आज कमा के लाऊंगा, बदला लेकर ही रहूंगा. माजिद रुक. माजिद रुक. माजिद सुन मेरी बात. माजिद, माजिद रुक जा. माजिद रुक. माजिद रुक जा. माजिद, माजिद. आताच हाती आलेल्या बातमीनुसार श्रीनगरमधील बॉम्बस्फोटानंतर मिलिटरीनं अतिरेक्यांवरती कारवाई चालू केली आहे. या कारवाईच्या वेळी काही जणांनी लष्कराच्या वाहनांवरती हल्ला केला. यावेळी जवानांवर बॉम्ब फेकण्याच्या तयारीत असणाऱ्या एका मुलाच्या हातात बॉम्बस्फोट होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या मुलाचं नाव माजिद अहमद भट होतं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याचं वय फक्त 14 किंवा 15 वर्ष असून हे लोण या मुलांपर्यंत पोहोचणं हे धक्कादायक आहे. लष्करानं या भागात 30 गोळी घालायचे आदेश दिले. त्याचप्रमाणे या भागातील इंटरनेट फोन सेवा सुद्धा बंद केली आहे.
गुल भैया, कौन रेहान? आ जाओ। सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अब्बू अभी नहीं है ना। और नूर वो अम्मी के साथ हाउस बोट पे गई है। अच्छा। मुराद, आजा। ये मेरा बड़ा भाई मुराद, माजिद का दोस्त है। भैया सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बैठो। ले तमरी ले, सेको। इंशाल्लाह हमें बहुत दुख है, हमारा सिपाही शहीद हो गया। हाँ, जो हुआ वो बहुत बुरा हुआ। न जाने ये फसाद कब खत्म होगा, मालूम नहीं। ये खत्म नहीं होगा, अब हमें ही कुछ करना पड़ेगा। अपन क्या करना? जो माजिद कर रहा था। क्या? माजिद तो गलत काम कर रहा था। नहीं भाई, वो तो पाक काम करता था। वो पाक काम था? अपने वतन के लिए लड़ना, जान कुर्बान करना, इंशाल्लाह ये तो पाक काम ही है। और खुद तुम्हें शायद पता नहीं, उसे उन लोगों ने मारा है। क्या मारा? माजिद तो पूर हाथ में बम लेकर जा रहा था। आम्ही त्याला जाऊ नको म्हणून सांगत होतो। नहीं भाई, वो तो झूठ है, सरासर झूठ। गोलियों से छलनी कर दिया उसे। और हमें झूठ बताया गया। तो फिर मेरे भाई का कत्ल किया गया है। अब उसकी जगह तुम्हें लेनी है। मतलब? अब तू आमचा माजिद आहेस। माजिदच्या खुनाचा बदला आता आपल्यालाच घ्यायचा आहे। पण मी काय करणार? अरे भैया, आम्ही पण आहोत ना तुझ्या सोबत। क्या करना है वो सब सिखा देते हैं। हम सब मिलके ये काम करेंगे। हाँ, लेकिन मैं नहीं चाहता ये झगड़ा। नहीं चाहता? तुम्हें शायद प्यार नहीं था माजिद। तू भूल गया माजिद को, अपने भाई को। भूल सोच ले, इंशाल्लाह उसे तो जन्नत मिल गई। सोच ले, एक बार इन बाहर वालों से मुक्ति मिलने के बाद हर जगह अपना राज होगा, हर जगह अमन सुख चैन होगा। अब्बू अम्मी, नूर को ये पसंद नहीं आएगा। उन सब का ख्याल वो रखेंगे, उनको समझाएंगे। अरे हमारा मुल्क आजाद होगा तो सब जगह हमारा राज होगा। अरे तुझे कलेक्टर बनना है ना, तो बना देंगे तुम्हें कलेक्टर। लेकिन माजिद का अधूरा काम तुम्हें पूरा करना है। और ये क्या करायचंय? बताएंगे। कुछ जाना नहीं यार, बस आज नमाज के बाद बुलवाएंगे, तब वो बता देंगे। तुम आना। अपना ख्याल रखना। खुदा हाफिज। खुदा। आना जरूर। हाँ। सामने से फिरता नहीं मेरा माजिद भैया। आपण त्याला समजावत होतो जाऊ नको म्हणून, लेकिन उसने सुना नहीं। माझा माजिद भैया भैया शांत हो,
माजीचं बरोबर होतं. हे लोक आपल्याला अमन चुकचेने जगू देणार नाहीत. यांना तिथून हाकलायला पाहिजे. त्यांनीच माजींना मारला डोळ्या घालून. गुल क्या बात कर रहा है तू? हो, मला बुरांनीच सगळं सांगितलंय. झूठ है, सरासर झूठ. बुरान खोटं बोलतोय गुल. अरे मी स्वतः न्यूज मध्ये बघितलंय. माजीदच्या हातात खरंच बॉम्ब फुटलाय. नाही, हे झूठ आहे. नाही, मी गप्प बसणार नाही. बदला घेणार. मी पण अल्लाहकडे गेलो तरी बेहतर. पागल हो गया है तू. अब्बू का पता नहीं पड़ेगा. चल तू, मला शिकवू नको. आता मला माझ्या देशासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. कुठला देश? हा, कुठला देश? गुल आपला देश हिंदुस्तान आहे. आपण हिंदुस्थानी आहोत. नहीं, अपना देश कश्मीर. क्या? इंशाअल्लाह आजाद कश्मीर. गुल आणि काय म्हणतोय तुझा प्रोजेक्ट मैत्रबंध? आई मी हा प्रोजेक्ट नाही करणार. का रे? अचानक असं काय झालं? नाही करणार. अरे पण का? आई, गुलचा भाऊ माजीद नाही आता. तो त्या दंग्यात गेला आणि तेव्हापासून गुल माझा फोनच घेत नाहीये. FBI पण त्याने मला अनफ्रेंड केले. ती दूर म्हणत होती की गुल पण आता काही लोकांच्या सांगण्यावरून माजीद प्रमाणे वागायला लागलाय. म्हणजे तो पण आता त्याच्या देशाच्या मिलिटरीत जाणार म्हणतोय. काय? पण आई, गुल तर किती लहान अजून. त्याला कसे काय देतील मिलिटरीत? आणि आई, आपला देश आणि गुलचा देश एकच आहे ना ग? हो, एकच. समीर, अरे गुल खूप चुकीच्या मार्गाला निघालाय. त्याला तुला थांबवावं लागेल. तू चुकतोयस हे तुला समजावून सांगावं लागेल. म्हणजे त्याला योग्य मार्ग समजावून सांग. तुझं वक्तृत्व स्पर्धेतलं आणि डिबेटिंग कॉम्पिटिशन मधलं स्किल वापर आणि त्याचं मत बदलून दाखव. माझं ऐकेल का ग तो? ऐकेल. अरे कोणीतरी बोलूनच त्याला त्या रस्त्याला नेलंय. बोलूनच त्याचं ब्रेन वॉशिंग केलंय ना. त्या वाईट लोकांना ते जर जमतंय तर तुझ्यासारख्या प्रामाणिक मित्राला हे का नाही जमणार? हा, पण आई, मी काय करू ग? ते तू ठरवायचंयस. हा नेमका काय प्रॉब्लेम आहे त्याची नेट वरून माहिती मिळव आणि त्याच्याशी काय बोलायचं आहे हे तू ठरव. समीर, गुलचा शेवट माजीद प्रमाणे होता कामा नये. आणि आता हाच तुझा खरा प्रोजेक्ट मैत्रबंध. नक्की. आई, काय वाटतंय ते करून मी हा प्रोजेक्ट पूर्ण करणार. आय प्रॉमिस.
बोलायचंय शेवटचं. पुन्हा नाही फोन करणार तो. मला नाही बोलायचं. हे बघ असं करू नको. काय म्हणतोय ते तरी एकदा बघून घे. पुन्हा मी पण नाही सांगणार. तुम्ही मेरी कसं. हॅलो 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 गुल, काय झालंय तुला? माझ्याशी असं का वागतोयस? अरे माझी काय चूक झाली सांगशील का? प्रोजेक्टसाठी अजून तुला काय माहिती हवी आहे? अरे प्रोजेक्ट साठी काय नकोय. तुला काय झालंय? तू मला मी अस्वस्थ आहे गेले काही दिवस. अस्वस्थ असण्याचं कारण काय? तुम्ही तर तिकडं छान मजेत शांततेत आहात. अस्वस्थतेला आम्ही आहोत. अरे गुल, बंधू भावांचं नातं हवंय मला तुझ्यासोबत. नातं? माझ्या नात्याचा भाऊ गमावला मी. तुला काय करणार आहे त्याचं दुःख? गुल, तुझ्याप्रमाणे माझी तरी मला तेवढा जवळचा होता. अरे म्हणून त्याचं दुःख विसरावं म्हणून तुला धीर देण्यासाठी, तुला मॉरल सपोर्ट देण्यासाठी फोन करत होतो. तर तू बोलणं सोडलंस. माझ्या मनाचा विचार केलास. अरे लेकिन आमच्या मनाचा विचार कोण करणार? रोज इथे दंगा फसाद, सर्च ऑपरेशन, जीव घुसमटतो आमचा. एकदाच सगळं क्लीन करून टाकायचं वाटतं मला. एका स्फोटात सगळं स्वच्छ, सगळं सुंदर. एक गोष्ट लक्षात ठेव, लढाई झगडे यातून काही सुंदर निर्माण होत नसतं. यातून सब कुछ टूट जाता है, बुराई निकलता है. ते काही मला कळत नाही. पण आम्ही आमच्या हक्काची लढाई लढणं चुकीचं आहे का? नाही गुल, लढाई झगडे यातून जन्माला येतो तो फक्त विध्वंस. माझं पटत नसेल तर नेटवर सर्च कर. इतिहासातल्या प्रत्येक युद्धाची परिणती तुला विनाशातच झालेली दिसेल. आपल्या पिढीला हे जग सुंदर करायचंय ना, असं आपला काश्मीरच नव्हे तर सगळा देश, सगळे जग सुंदर करायचंय. सगळ्या भिंती पाडून मैत्र बंधनात बांधून टाकायचंय. लेकिन हमारा साथ कौन देगा? काश्मीरी माणूस बघितला की तुम्ही भारतीय नफरत करता. यांना फक्त कोणाची भाषा समजते असं म्हणता. संपवा येतात सगळं असं म्हणता. नाही गुल नाही, असं कोणताही भारतीय म्हणत नाही. ये तुम्हारी गलतफहमी है. गुल, काश्मीर भारतीयांना भारत मातेच्या डोक्यावरचा मुकुट वाटतो. अरे कोणताही राग मनात न ठेवता हजारो भारतीय पर्यटक या स्वर्ग नगरीला भेट देण्यासाठी येतातच ना. तुमच्याच हाऊसबोटवर राहतातच ना, शिकाऱ्यामध्ये बसतातच ना. का तर जर नफरत असती तर आले असते का ते? आम्ही आलो असतो का? मी तुला प्रेमाचं प्रतीक असणार ताट भेट दिला असतं का? गुल, माझी भैया चुकीच्या रस्त्याने गेला. तुला, नूरला, अम्मी अब्बूंना किती दुःख झालं. आता त्याच्या पाठोपाठ तू पण जाणार. मग नूर आणि अम्मी अब्बूंनी कोणाकडे पाहून जगायचं? त्यांच्या डोळ्यांनी स्वप्न कोण पूर्ण करणार? तुला कलेक्टर आणि नूरला डॉक्टर झालेलं बघायचंय त्यांना. मला तो पूर्वीचा गुरु हवाय, हुशार, अभ्यासू. हॅलो हॅलो गुल, बोलतोस ना? हॅलो हॅलो गुल, मला बोलायचं तुझ्याशी. गुल बोल ना, गुल प्लीज बोल ना माझ्याशी. गुल बोल ना, गुल मला बोलायचं तुझ्याशी. गुल बोल ना. गुल, समीर काय झालं? आई त्याने फोन कट केला होता. माझा प्रयत्न फुकट जाणार. तो पण आता माझ्याच्या रस्त्यावरून जाणार. माझा प्रोजेक्ट मैत्र म्हणतात कदाचित द बेस्ट आहे. पण आई, माझ्या मैत्रीचा बंध त्याला अडवू शकला नाही का? समीर शांत हो, शांत हो बघू. हे बघ, तू प्रयत्न केलास की नाही, पण आई काय उपयोग नाही झाला ग त्याचा. समीर अरे असं काय करतोस? रडू नको, शांत
सांगू ना? ऐक हं. एकदा एका जंगलाला खूप मोठी आग लागली. तिथंच एक चिमणी आपल्या एवढ्याशा चोचीतून तलावातून पाणी आणून टाकत होती. तलाव लांब होता, पण ती अव्याहत न थकता पाण्यासाठी फेऱ्या मारत होती. तिथंच एक आग विझवणारी गाडी होती. त्याच्या फायरमॅनने तिला विचारलं, अगं चिमणे, तुझ्या चोचीतल्या या 2 थेंब पाण्यानं ही आग थोडी विझवणार आहे. त्यावर चिमणी काय म्हणाली माहितीये का? काय? दादा, दादा ही आग विझणार नाही हे मलाही माहितीये, पण या आगीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल ना, तेव्हा खरंच माझं मला समाधान असेल. मी पाहत राहिले नाही आगीकडं. हॅलो, कोण बोलतोय? हेलो समीर भैया, मैं नूर. हॅलो नूर. अरे, एकदम समीर भैयाची आठवण कशी काय झाली? सांगते. आधी सांग, तुझा प्रोजेक्ट पूर्ण झाला का? हो झाला. तुला माहितीये, माझा प्रोजेक्ट शाळेत बेस्ट ठरला. आणि हो, नॅशनलसाठी पण सिलेक्ट झालाय. अरे वा भैया, काँग्रेस. थँक्यू. तुम्ही कसे आहात ते सगळे? अम्मी अप्पू काय म्हणतात? आणि गुल कसा आहे ग? सब ठीक ठाक आहे. आता जरा शांती आहे. आमच्या शाळाही सुरू झाल्या. गुल पण शाळेत येतो. आणि तुला फोन करायचं कारण म्हणजे आम्हाला ना स्कूलमध्ये पेंटिंगसाठी एक विषय दिला होता. तुमच्या कल्पनेतलं एक चित्र काढा म्हणून. हो, मग? भैया, मला गुलच्या बॅगमध्ये त्यांनी काढलेलं आणि रंगवलेलं एक चित्र सापडलंय. अरे म्हणून मी तुला लगेचच फोन केला. हे कशाचं काढलेलं चित्र? 15 अगस्त का प्रोग्राम शुरू है और सब हमारे तिरंगे को सैल्यूट कर रहे हैं. और गुल ने नीचे लिखा है, कलेक्टर गुलजार अहमद भट्ट का पहला स्वातंत्र्य दिन प्रोग्राम. काय? गुल